नमस्कार. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान तरंग या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे हेलापेशी अमर राहील. हेलापेशी ह्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमात. आता आपण हेलापेशींच्या संदर्भात जे काही म्हणणार आहोत, जे काही बघणार आहोत, तर त्याच्यावरून तुम्हालाही म्हणावंसं वाटेल की हेलापेशी अमर राहील. हेलापेशी या मानवी इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण पेशींमध्ये गणल्या जातात. या पेशींना अमर पेशी असं म्हटलं जातं. वैद्यकीय संशोधनात या पेशींमुळे खूप मोठी क्रांती घडून गेली. ती कशी हे आपण आज बघूया. तत्पूर्वी आपण असं बघूया की हेलापेशी म्हणजे काय आणि या कुठून आल्या. तर 100 वर्षापूर्वी जन्माला आली एक आफ्रिकन अमेरिकन स्त्री आणि तिला झालेल्या कर्करोगाच्या गाठीतून ह्या पेशी घेतल्या गेल्या. हेला हे नाव हेनरिटा लॅक्स यांच्या नावातील पहिल्या 2 अक्षरावरून घेतलं. म्हणजे हेनरिटा मधलं एची आणि लॅक्स मधलं एल असं करून हेला हे नाव ह्याला दिलं गेलं. आता ही कोण होती हेनरिटा लॅक्स? तर ही एक गरीब आफ्रिकन अमेरिकन महिला होती. 100 वर्षापूर्वी व्हर्जिनियामध्ये गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. तंबाखूच्या शेतात काम करायची आणि लग्नानंतर पती डेव्हिडसह मेरीलँड इथे तिने स्थलांतर केलं. तिला 5 अपत्य झाली आणि 1951 मध्ये 5व्या अपत्यानंतर असं निदान झालं की तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे. त्या काळी कृष्णवर्गीयांसाठी वेगळे हॉस्पिटल्स असायचे आणि त्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा कृष्णरोगांसाठी अजून एक वेगळा असा विभाग असायचा आणि तिथे तिचे उपचार होत होते. त्यावेळेला तिच्या कर्करोगाचा जो अर्बुद किंवा ज्याला गाठ म्हणतो त्या गाठीतून एक थोडासा तुकडा घेतला गेला आणि जॉन्स हॉपकिन्स मध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून तिथून घेतला गेला आणि तो पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आला. पण दुर्दैवाने तिचा 31व्या वर्षी मृत्यू झाला. संशोधकांना मात्र हेला पेशी ज्या आहेत किंवा ह्या ज्या पेशी आहेत त्या कशा मिळाल्या, तर तेव्हा असं समजलं जात होतं किंवा अर्थातच ही मान्यता होती की समजा आपल्याला कर्करोगाच्या पेशींवर जर काही अभ्यास करायचा असेल, त्या कशा आहेत ते समजलं, तर मात्र आपल्याला त्या ओळखण्यामध्ये यश येईल आणि मग त्याच्यावर उपचार करणं किंवा त्या शरीराबाहेर काढून टाकणं हे जमू शकेल. आणि त्यासाठी प्रयोगशाळेमध्ये मानवी पेशी ज्या आहेत त्या शरीराबाहेर वाढवण्याचे प्रयत्न चालू होते. पण तितकंच त्याला यश येत नव्हतं. आता हेनरिएटाच्या ज्या ऊती होत्या, गाठीमधल्या म्हणजे ट्युमर मधल्या ज्या ऊती होत्या, त्या बायोप्सीसाठी म्हणजे चाचणीसाठी डॉक्टर जॉर्ज गे यांच्याकडे पाठवण्यात आल्या. अर्थात तिथे सुद्धा जॉर्ज गे सुद्धा खूप प्रयत्न करत होते. त्यांची सहकारी होती मेरी क्युबिसेक, ह्या सुद्धा खूप प्रयत्न करत होत्या, परंतु त्यांना म्हणावं तसं यश येत नव्हतं. परंतु हेनरिएटाच्या ज्या ऊती होत्या, त्या ज्या पेशी होत्या, त्या मात्र त्या परीक्षा नळीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये अतिशय झपाट्याने वाढल्या. म्हणजे जवळपास दुप्पट इतका त्यांचा वेग होता. त्या काळात प्रयोगशाळेमध्ये बाहेर वाढवणं हेच मोठं अद्भुताहून अगदी अद्भुत होतं, कल्पिताहूनही अद्भुत होतं. आणि एका सेमिनारमध्ये जॉर्ज के यांनी मुलाखतीत त्यांनी ती बाटली दाखवली की ह्याच्यामध्ये हेला पेशी आहेत आणि तेव्हा सगळेजण अगदी आश्चर्यचकित झाले आणि जगभरातून मग संशोधकांकडून हेला पेशींना मागणी आली. जॉर्ज के यांच्याकडे जे हेला पेशीची बॉटल आहे किंवा जी परीक्षा नळी आहे ती सतत फिरते ठेवण्याचं एक तंत्र होतं, एक रोटर होता, ते त्यांनी विकसित केलं होतं आणि त्याद्वारे हेला पेशीचं उत्पादन असं आपण म्हणूया ते सुरू झालं. म्हणजे हेला पेशी वाढायला लागल्या. अर्थात पुढचा प्रश्न होता तो पेशी सुस्थितीत ठेवण्यासाठी काय ती यंत्र काय वापरावं लागेल, कोणती तंत्र वापरावी लागतील, ही तंत्र लक्षात घेऊन त्याच्यामध्ये प्रगती करून नमुने हे जगभरात पाठवण्यात आले आणि त्यावेळेला संपूर्ण जगभरात हेला पेशी बहुतेक सगळीकडे हेला पेशी गेल्या. आता ह्या ज्या हेला पेशी आहेत ह्या वेगळ्या कशा काय आहेत, तर सामान्य पेशी ज्या असतात, मानवी पेशी ज्या असतात त्या नंतर मरतात. परंतु हेला पेशींचं वैशिष्ट्य हे की त्या सतत विभाजित होत राहतात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा कुठच्याही लसीची किंवा कोणत्याही औषधाची चाचणी करायची असेल तर त्यावेळेला सुरुवातीला प्राण्यांच्या पेशींवर केली जाते आणि त्यानंतर मानवाच्या पेशीवर केली जाते किंवा मानवावर केली जाते. परंतु मानवावर डायरेक्ट त्याची चाचणी करणं हे खूप कठीण असेल किंवा धोकादायक असू शकतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त पेशी ज्या आहेत त्या असणं, मानवी पेशी असणं ह्या खूप महत्वाच्या असतात.
आणि ह्या पेशींची पैदास होणं ते सुद्धा महत्वाचं असतं. जेव्हा एखाद्या विषाणू विरोधात लस बनवायची असेल तर त्यावेळेला अर्थातच अशा मानवी पेशींची गरज ही खूप जास्त लागते. आणि विषाणूला वाढण्यासाठी एका जिवंत पेशीची म्हणजे यजमान पेशीची गरज असते. अर्थात जर का अशी लागण जर का एखाद्या मानवी पेशीमध्ये केली आणि तिची संख्या जर का लाखोने वाढली तर अर्थातच त्या विषाणूची अशी लाखो पटीने विषाणूची पैदास करता येऊ शकेल. ह्या उद्देशाने सगळ्या संशोधकांना आनंद होता की जेणेकरून जास्तीत जास्त विषाणू संसर्गित झालेल्या पेशी आपल्याला मिळू शकतील आणि त्यानुसार त्याच्यावर उपचार करता येऊ शकतील. शिवाय लस बनवण्यासाठी पेशीची रचना बदलणार नाही अशा पेशींची आवश्यकता असते. प्रयोगशाळेमध्ये हेला पेशींचा वर्षानुवर्ष पुरवठा करता येतो. त्याच वेळेला लसीची गुणवत्ता आणि परिणामकारकता प्रत्येक वेळी सारखीच मिळू शकते आणि ती कशी बदलते किंवा काय बदलते ह्याचाही अभ्यास व्यवस्थित करता येतो. आणि म्हणूनच हेला पेशीचा वेगवान वाढीचा हा जो भाग आहे तो खूप महत्वपूर्ण ठरतो. आणि लस मानवावर टोचण्यासाठी ते किती सुरक्षित आहे किंवा त्याचा लसीचा काय परिणाम होतो हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. सामान्य पेशी आणि कर्करोगाच्या पेशी जरी दिसायला एकसारख्या दिसल्या तरी त्यांच्यामध्ये काही बदल असतात. त्यांच्यामध्ये सतत उत्परिवर्तन होत असतं कर्करोगांच्या पेशींमध्ये आणि त्याच्यामुळे म्युटेशन झाल्यामुळे काही परिणाम होत असतात, काही फरक असतात. म्हणजे सामान्य पेशी ज्या असतात त्या शरीराच्या गरजेनुसार मर्यादित वाढतात. पण कर्करोगाच्या पेशी मात्र वेगाने वाढतच राहतात. त्यांची वाढ अनियंत्रित असते. सामान्य पेशी वाढताना समजा शेजारच्या पेशीला स्पर्श झाला की त्या वाढणं थांबवतात. पण कर्करोगाच्या पेशी ज्या आहेत त्या एकमेकांवरही वाढत राहतात. जेणेकरून त्यामुळे त्यांचा एक ट्यूमर किंवा एक गाठ अशी तयार होते. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य पेशी जी असते ती जुनी झाली किंवा खराब झाली की ती स्वतःहून मरते. तशा कर्करोगाच्या पेशी नाही मरत. त्या खराब असूनही मरत नाही. तर हे जे महत्वाचे कर्करोगाची पेशी आणि सामान्य पेशीमध्ये महत्वाचे भाग असतात. अर्थात ह्या कर्करोगाच्या पेशी शोधून नष्ट करण्याचं काम आपल्या शरीरातलं एक सुरक्षा दल आहे, सतर्क असतं ते करत असतं. म्हणजे कर्करोगाच्या पेशी नाही तर रोगजंतू कोणताही आपल्या शरीरामध्ये शिरला किंवा अनोळखी असा भाग आपल्या शरीरात शिरला तर त्यांना मारून शोधणं आणि त्यांना मारणं हे आपल्या पांढऱ्या लसिका पेशींचं काम असतं. मग इतकी सगळी जर का यंत्रणा असेल तरी सुद्धा मग कर्करोग होतोच कसा हा एक प्रश्न असतो. तर कर्करोगाच्या पेशी आहेत त्या रोगप्रतिकारक पेशींना चकवतात एक प्रकारे. म्हणजे आपण नॉर्मल आहोत किंवा त्यांच्या पेशीच्या बाहेरची जी रचना असते ती नॉर्मल पेशींसारखी दिसू लागते. म्हणजे तो एक प्रकारचा ते मुखवटा धारण करतात म्हणजे मास्किंग आणि त्याच्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तींना वाटतं की पेशींना वाटतं की आपलीच पेशी आहे, तिला मारूया ना. कधी कधी त्या स्वतःभोवती एक कवच तयार करतात जेणेकरून ह्या आपल्या रोगप्रतिकारक पेशी ज्या आहेत त्या आतमध्ये शिरू शकत नाही, आतमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यांना मारू शकत नाही. आणि ह्या कर्करोगाच्या पेशी इतक्या काही हुशार असतात की रोगप्रतिकारक पेशींना निष्क्रिय करणारे संदेश ते पाठवतात. त्यामुळे संपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीची जी यंत्रणा आहे ती निष्क्रिय होते किंवा ती काही त्यांच्या विरुद्ध काम करू शकत नाही. तर ही साधारणतः आपल्या पेशी असतात. आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टीम म्हणूया आपण किंवा रोगप्रतिकारक शक्ती कसं काम करते हे आपण बघितलं. आता हेला सेल लाईन हे बघण्याच्या अगोदर सेल लाईन म्हणजे काय हे आपण आधी बघूया. प्रयोगशाळेत वाढवलेल्या आणि सतत अनेक वेळा विभाजित होणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे सेल लाईन. म्हणजे त्या पेशी असतात त्यांचं विभाजन होतं, त्या वाढतात, पुन्हा त्याच्यातल्या काही पेशी आपण बाजूला काढल्या आणि पुन्हा त्या वाढवल्या की पुन्हा त्या वाढतात. म्हणजे आपण असं एक उदाहरण ठरूया की समजा एखादं झाड असेल, त्याची फांदी आपण काढली, ती रुजवली, झाड वाढलं, पुन्हा त्याची फांदी काढली, ती रुजवली. अशा पद्धतीने आपण त्याचं पुनरुत्पादन करत राहतो. तर सेल लाईन अशाच पद्धतीने असतात की फॉर एक्झाम्पल हेनरिएटाच्या ज्या कर्करोग पेशी आहेत त्या 1951 मध्ये घेतल्या, मग त्या प्रयोगशाळेत वाढवल्या. त्यांचं विभाजन सतत होत राहील आणि त्या पेशींमधून पुन्हा नवीन पेशी वाढल्या आणि ही प्रक्रिया आहे ती सतत चालू राहील, सतत चालू आहे. त्यातला महत्वाचा मुद्दा हा की प्रत्येक नवीन हेला पेशी ही मूळ पेशीची कॉपी असते. त्यामुळे त्यांचे जे गुणधर्म आहेत ते सारखेच राहतात. आणि प्रयोगाची पुनरावृत्ती किंवा प्रयोग आपल्याला रिपीट करायचा असेल, पुन्हा पुन्हा करायचा असेल, तर पुन्हा पुन्हा करता येऊ शकतो आणि अधिक चांगल्या प्रकारे त्याची तपासणी किंवा चाचणी जी आहे ती घेता येऊ शकते.
आता फक्त हेला पेशी ज्या आहेत त्याच पेशी प्रयोगशाळेत वाढवता येतात का, इतर वाढवता येत नाहीत का? हो, इतर कर्करोगाच्या अनेक सेल लाईन्स आहेत त्याही आपल्या प्रयोगशाळेमध्ये वाढवता येऊ शकतात. ब्रेस्ट कॅन्सर असेल, लंग कॅन्सर, कोलन कॅन्सर ह्यासारख्या कर्करोगाच्या पेशी आपण प्रयोगशाळेत वाढवू शकतो. परंतु हेला सेल लाईनचं वैशिष्ट्य हे की ती सर्वप्रथम आपण विकसित केली आणि इतर सेल लाईन हेला पेशीच्या नंतर ती कल्पना आली आणि नंतर त्या विकसित केल्या गेल्या. नंतर हेला सेल लाईन किंवा हेला पेशींची वाढ अतिशय वेगवान आहे इतरांच्या तुलनेत आणि त्यांचा टिकाऊपणा सुद्धा इतरांच्या तुलनेत खूप जास्त आहे. हेला सेल लाईनचा जो उपयोग आहे तो खूप व्यापक आहे, अनेक ठिकाणी तो करता येऊ शकतो. पण इतर सेल लाईन्स असतील त्यांचा उपयोग मर्यादित आहे. म्हणजे स्तनाचा कॅन्सर असेल त्याच जर का सेल लाईन बनवली तर त्या पेशी फक्त स्तनाच्या कॅन्सरसाठी तितक्याच चाचणी करण्यासाठी मर्यादित ठरू शकतात आणि त्याच्यामुळे हेला पेशी ह्या अतिशय महत्वाच्या ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या पहिल्या यशस्वी आणि अत्यंत स्थिर अशा सेल लाईन्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना विशेष महत्व आहे. आता हेला पेशींना अमरत्व आहे. आपल्या पेशी इतर ज्या पेशी आहेत मानवी पेशी त्यांना मात्र नाही, सामान्य मानवी पेशीला. मग असं का? तर त्याची आपण काही कारणं बघूया. सामान्य मानवी पेशी जी आहे ती ठराविक वेळा विभाजित झाली की मग मरते. पण हेला पेशी जी आहे ती आपण अमर आहे असं म्हणतो. त्याची 3 कारणं महत्वाची आहेत. ते म्हणजे अतिसक्रिय टेलोमेरस म्हणजे हायपर ऍक्टिव्ह टेलोमेरस. टेलोमेरस हे एक एन्झाईम आहे, विकर आहे. HPV-18चा संसर्ग. HPV-18 हा विषाणू हेनरिएटा लॅक्स यांना झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांना गर्भाशयमुखाचा कॅन्सर झाला होता. तर हा विषाणूचा संसर्ग त्यांना झाला होता आणि त्याच्यामुळे तिथून आपल्याला त्या हेला पेशा मिळालेल्या आहेत आणि जनुकीय विकृती. तर ही जी 3 कारणं आहेत ती महत्वाची आहेत हेला पेशीला अमर करण्यासाठी. आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. आता सक्रिय टेलोमेरेसचा कसा काय अमरत्वाशी हेला पेशीचा जोडलेला आहे ते आपण बघूया. इथे गुणसूत्र आपल्याला दिसतात. ह्या गुणसूत्राच्या टोकाला जर का तुम्ही बघितलं तर एक संरक्षक कवचासारखं काहीतरी आहे. तर हे जर का अजून मोठं करून बघितलं तर साधारण असं दिसेल. तर हे जे आहे त्याला म्हणतात टेलोमियर. हे पेशींमध्ये गुणसूत्राच्या टोकावरील हे संरक्षक कवच असतं. आता सामान्य पेशीमध्ये काय होतं की जेव्हा पेशी विभाजित होतात तेव्हा हे टेलोमियर आहे ते प्रत्येक विभाजनाच्या वेळेला कमी 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 होत जातं आणि एक वेळ अशी येते की ते खूप लहान होतं आणि त्यावेळेला पेशी विभाजित होणं थांबतं आणि त्याच्यानंतर पेशी ज्या आहेत त्या मरतात. परंतु हेला पेशीमध्ये टेलोमेरस हे जे एन्झाईम आहे, हे जे विकर आहे ते अतिशय सक्रिय आहे. ते काय करतं की हे जे टेलोमियर आहे ते जरी झिजलं तरी पुन्हा PTAGG ही जी आपण म्हणतो ते त्याला जोडतात. बरोबर? आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची जी वाढ आहे ती तितकी म्हणजे त्याची जी लांबी आहे ती तितकीच राहते. म्हणजे तितकीच वाढलेली असते ती. ती कमी होत नाही. त्याच्यामुळे पेशीला तो संदेशच मिळत नाही की आता आपल्याला वाढ हे थांबवायला पाहिजे. त्याच्यामुळे पेशी त्या सतत त्यांचं विभाजन होत राहतं. म्हणजे हेला पेशींमध्ये अतिशय सक्रिय असं टेलोमेरेस विकर असतं. ते टेलोमेरची लांबी वाढवत राहतं आणि त्यामुळे ह्या पेशींचं विभाजन कधीच थांबत नाही आणि म्हणूनच आपण म्हणतो की हेला पेशी आहेत त्या अमर आहेत. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे HPV-18चा संसर्ग. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हेनरिएटा लॅक्स यांना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे कर्करोग झाला होता. या पेशीच्या केंद्रकात हेला पेशीच्या केंद्रकात HPV-18चे DNA जे ते मिसळलेले आहेत. आता सर्वसाधारण पेशीमध्ये काय असतं तर 2 प्रथिनं असतात. एक जे आहे ते P53 हे एक प्रथिन आणि दुसरं आहे ते PRP. आता P53 मध्ये काय होतं की ते प्रथिन काय करतं की समजा DNA त्या पेशीचं खराब झालेलं असेल तर त्याची सगळी जी प्रक्रिया आहे ती थांबवतो. म्हणजे ते सेल अरेस्टिंग असं त्याला म्हणतात. ते अजिबात त्या पेशीचं पुढचं कार्य त्याला करून देत नाही किंवा त्या पेशीचा मृत्यू घडवतो. म्हणजे सदोष पेशी जी आहे ते पुढे जाणार नाही याची काळजी जी आहे ते P53 हे प्रोटीन घेतं. आणि PRBला जेव्हा संदेश मिळतो तेव्हा तो पेशी विभाजन करू नको असा आदेश देतो, असा संदेश सोडतो.
त्याच्यामुळे हे जे दोन आहे ते दोन महत्वाचे ट्युमर सप्रेसर प्रोटीन आपल्या पेशीमध्ये प्रत्येक पेशीमध्ये असतात. आता जेव्हा हा एचपीव्ही व्हायरस किंवा एचपीव्ही विषाणू जेव्हा पेशीत शिरतो त्यावेळेला तो काय करतो, तर तो पहिल्यांदा E6 आणि E7 नावाचे दोन ऑन्कोप्रोटीन्स तयार करतो. एक E6 आणि E7 नावाचे दोन ऑन्कोप्रोटीन्स तयार करतं. ते E6 आहे जे P53 ला नष्ट करतं आणि E7 जे आहे ते PRB ला नष्ट करतं. त्यामुळे पेशींची नैसर्गिकरित्या मृत होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि बिघडलेली जी पेशी जी आहे ती जिवंत राहते आणि दूषित पेशींची मग अनियंत्रित वाढ होते. मग त्यालाच आपण म्हणतो की कर्करोग झाला. आता हेला पेशीमध्ये अनेक गुणसूत्र असतात. म्हणजे सर्वसामान्य पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात हे आपल्याला माहिती आहे. पण काही हेला पेशींमध्ये 76 ते 80 पेक्षाही जास्त गुणसूत्र आहेत. म्हणजे हेला पेशी या कर्करोग पेशी आहेत आणि मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे P53 आणि PRB ला ते नष्ट करतात आणि त्यामुळे पेशीचं विभाजन आणि नियंत्रण बिघडतं आणि गुणसूत्राचं जे वाटप आहे ते योग्य होत नाही. आणि ही जी अतिरिक्त गुणसूत्र असतात त्यामुळे पेशीचं मात्र हेला पेशीचं मात्र अत्यंत वेगाने आणि अनियंत्रितपणे विभाजन होऊ लागतं. सामान्य पेशी जर का धरले तर आपण असं म्हणू शकतो की चूक झाली तर त्याचं पेशी विभाजन लगेच थांबवलं जातं. पण हेला पेशींचं मात्र त्या सदोष पेशी ज्या आहेत त्या जिवंत राहतात आणि त्यांचं विभाजन आहे ते होत राहतं. याशिवाय हेला पेशींमधलं जे केंद्रक आहे ते बऱ्यापैकी मोठं असतं. त्याच्यामध्ये सक्रिय डीएनए असतं आणि त्याच्यामध्ये जनुकीय द्रव्य सुद्धा जास्त. त्यामुळे पेशीचं विभाजन अजून वेगाने होतं. त्याच्यामध्ये वेगवान चयापचय पण असतं. म्हणजे मेटाबॉलिझम जो आहे तो अतिशय जास्त सक्रिय असतो, जास्त होतो आणि पेशी द्रव्यामध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया अत्यंत वेगवान म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आपण म्हणतो किंवा तंतुकणिका आपण ज्या म्हणतो त्या अतिशय सक्रिय होतात. त्यामुळे प्रयोगशाळेत अगदी कमी पोषण जरी हेला पेशींना मिळालं तरी त्या सहजपणे जगू शकतात. आपण असं म्हणू शकतो की सामान्य पेशी ज्या आहेत त्या म्हणजे हळूहळू संपणारी बॅटरी आहे. तर हेलिया पेशी म्हणजे स्वतःच रिचार्ज होतात आणि स्वतःच पुढे चालू राहतात अशी बॅटरी आहे. आपल्याला इतकं कळलं की टेलोमेरेज अतिशय सक्रिय असल्याने टेलोमियर टिकून राहतात. एचपीव्ही मुळे P53 आणि PRB ही सप्रेसर प्रोटीन्स आहेत. ही प्रथिने निष्क्रिय होतात आणि पेशींचा मृत्यू होत न झाल्यामुळे पेशी विभाजन पण होतच राहतं. ही हेला पेशीची अमरत्व होण्याची कारण आहे. मग इतर कर्करोग पेशी ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा या बाबी आहेत. पण ह्या असल्या तरी हेला पेशीपेक्षा कमी प्रमाणात आहे आणि ह्या पेशी ज्या इतर कर्करोग पेशी आहेत त्या जरा अस्थिर असतात आणि त्यांच्या वाढीसाठी जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामुळे हेला पेशींना जास्त पसंती दिली जाते प्रयोगशाळांमध्ये त्या वाढवण्यासाठी. हेला पेशी इतक्या आक्रमक आहेत की समजा त्या प्रयोगशाळेत असतील आणि समजा इतर दुसऱ्या पेशींचा काही नमुना असेल तर हेला पेशी हवेमधून म्हणा किंवा स्पर्शातून त्यांच्यामध्ये जातात, त्यांना मारून टाकतात आणि त्या स्वतः झपाट्याने वाढतात. म्हणजे इतर पेशींना ते संपूर्णपणे नष्ट करतात आणि त्या त्यांची स्वतःची वसाहत जी आहे ती हे करतात. म्हणजे त्यांची वाढ जलद होते. त्यांची कठीण परिस्थितीमध्ये जगण्याची क्षमता जी आहे ती ती खूप जास्त आहे आणि जिथे जागा असेल तिथे त्या पसरतात. त्यामुळे हेला पेशींची संख्या जी आहे ती प्रचंड वाढते. आता हेला पेशींना प्रयोगशाळेमध्ये वाढवायचं झालं तर त्यासाठी आपण कल्चर मीडियम किंवा ग्रोथ मीडियम पोषण माध्यम आपण त्याला म्हणूया की ते घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या पेशींना वाढवलं जातं. बेसल मीडियम जे असतं त्याच्यामध्ये पेशींना लागणारी मूलभूत पोषक तत्व असतात म्हणजे ग्लुकोज असतं ते त्याला ऊर्जा देतं, काही अमिनो ऍसिड्स असतात, काही जीवनसत्व असतात, अमिनो ऍसिड्स मध्ये प्रथिनं तयार होतात, असं काही असतं. फिनोल रेड हे एक दर्शक आहे. खरं तर ह्याचा जो अन्नाचा जो रंग आहे तो लाल साधारणतः असतो आणि जेव्हा हेला पेशी जे घेतात, अन्न घेतात आणि स्वतःतलं जे नको असलेला भाग आहे तो बाहेर टाकून देतात. तर त्यावेळेला त्याचा जो सामू असतो तो बदलतो आणि त्यामुळे अर्थात त्याचा रंगही बदलतो आणि जेणेकरून मग कळतं की ह्याचं अन्न संपलंय किंवा ते जे आहे ते खराब झालेलं आहे माध्यम. मग त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करता येते. फेटल बोवाईन सिरम हे एक अतिशय महागडं पण महत्वाचं सिरम आहे आणि पेशींना वेगाने विभाजित होण्यासाठी हे जे हे सिरम आहे ग्रोथ फॅक्टरचं
ते ह्या मीडियममध्ये कल्चर मीडियममध्ये टाकलेले जातात. त्याशिवाय जीवाणू आणि बुरशीची लागण होऊ नये म्हणून स्ट्रेप्टोमायसिन सारखी काही प्रतिजैवक अँटीबायोटिक सुद्धा त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात मिसळलेली असतात. अर्थात ह्या ज्या पेशी आहेत त्यांचं तापमान राखणं महत्वाचं असतं. मानवी शरीराचं जे तापमान आहे 37°C, तर ते त्यामध्ये ठेवण्यासाठी इन्क्युबेटरचा वापर केला जातो. म्हणजे तेथे ह्या पेशी ज्या आहेत प्रयोगशाळेमध्ये आपण त्यांना जिवंत ठेवू शकतो. एक रंजक गोष्ट अशी की 1950 मध्ये जेव्हा पहिल्यांदा हेलापेशी वाढवल्या गेल्या, तेव्हा जॉर्ज गे यांनी कोंबडीचं रक्त आणि माणसाच्या नाळेतील रक्त याचं मिश्रण वापरलं होतं. आता मात्र ह्याच्यामध्ये बरीच प्रगती झालेली आहे. प्रयोगशाळेमध्ये हेलापेशी ज्या आहेत त्या अनेक दशकापासून ते अनिश्चित काळापर्यंत साठवून ठेवता येतात. या प्रक्रियेला क्रायो प्रिझर्वेशन असं म्हणतात. द्रवरूप नायट्रोजन मध्ये -196°C तापमानावर ह्या पेशी ज्या आहेत त्या साठवल्या जातात. अर्थात जेव्हा ह्या पेशी गोठतात त्यावेळेला त्यांच्या सर्व जैविक क्रिया आहेत त्या थांबतात आणि जेव्हा ते पाहिजे असतील त्यावेळेला ते बाहेरही काढता येतात. म्हणजे 10, 20, 30, 50 वर्षानंतर त्या पुन्हा जिवंतही करता येतात. जेव्हा हे पेशी गोठवल्या जातात तेव्हा त्यातील पाणी आहे ते बर्फ बनतं आणि अर्थातच त्याचं व्हॉल्यूम जास्त असतं. त्याच्यामुळे पेशी फाटू नयेत त्याच्यामुळे त्यामध्ये एक डायमिथाइल सल्फोक्साईड नावाचं एक रसायन वापरलं जातं. ते पेशींसाठी अँटीफ्रीज म्हणून काम करतं. आणि जेव्हा संशोधनाला सुरुवात करायची असते, जेव्हा ह्या गोठवलेल्या पेशी वापरायच्या असतात, तेव्हा त्या परत बाहेर काढल्या जातात. पुन्हा 37°C त्या त्या तापमानावर आणल्या जातात. त्या पुन्हा कल्चर मीडियामध्ये टाकल्या जातात. मग पुन्हा काही तासात त्या पेशी पुन्हा सक्रिय होतात आणि पुन्हा विभाजित व्हायला जातात. जर एखाद्या प्रयोगात पेशी खराब झाल्या समजा, तर फ्रीझरमधला पुन्हा जुना नमुना काढून संशोधन पुन्हा सुरू करता येतं कारण यांची वाढ खूप झपाट्याने होते. हेलाच्या पेशीत त्यांचं महत्व किंवा आपण काही रंजक तथ्य पण बघूया किंवा महत्वाचं योगदान सुद्धा आपण बघूया. पहिले मानवी क्लोनिंग आहे ते हेला पेशींचं केलं गेलं. ह्या पहिल्या मानवी पेशीचे ज्याचं क्लोन केलं गेलं. 1953 साली त्यांचं क्लोनिंग झालं आणि ह्याच्याचमुळे जनुकीय संशोधनात मोठी क्रांती झाली. पोलिओ लसीचा पाया ह्या पेशींमुळे घातला गेला. 1950च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड संकट आलं होतं पोलिओचं. म्हणजे बरीच लाखो माणसं त्याच्यामध्ये मरत होती, अनेकांना अपंगत्व येत होतं आणि त्याच्यामुळे ह्याची लस जी आहे ती तयार करायची. ह्याच्यासाठी बरेच शास्त्रज्ञ त्यावेळेला प्रयत्न करत होते. जोनास साल्क यांनी हेला पेशीचा वापर केला ह्याच्यासाठी आणि कारण अर्थातच मोठ्या प्रमाणावर ह्या हेला पेशी तयार होत होत्या, त्यामुळे पोलिओ लस विकसित होण्यास खूपच मदत झाली. या पेशींमुळे ही लस सुरक्षित आहे की नाही हे तपासणं सुद्धा शक्य झालं. अर्थात हेला पेशी ज्या आहेत त्या विविध कर्करोगच नाही, त्याच्याबरोबर क्षय असेल, टीबी असेल, एड्स, झिका व्हायरस, हर्पीस, अगदी अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर COVID-19 ह्याच्या लसी ज्या तयार करायच्या झाल्या तर त्यासाठी हेला पेशीचाच वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. आता हेला पेशींच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती झाली, पण त्याचबरोबर रुग्णाच्या हक्कांबद्दल सुद्धा म्हणजे नैतिकता काय असावी ह्या संदर्भात सुद्धा मोठी चर्चा झाली. कारण हेनरिटा लॅक्स यांच्या जेव्हा पेशी घेतल्या गेल्या त्यावेळेला त्यांची संमती घेतली गेली नव्हती. अर्थात त्यावेळेला तसा कायदा पण नव्हता. आणि जॉर्ज गे यांनी जेव्हा ह्या सगळ्या पेशी संपूर्ण जगाला दिल्या, सगळ्या प्रयोगशाळांमध्ये दिल्या, तेव्हा पण त्यांनी त्यांच्यातून काही आर्थिक लाभ व्हावा अशी अपेक्षा केली नव्हती. जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी ह्या वापराव्या असं त्यांना वाटत होतं. पण त्याच्यानंतर मात्र ज्या कंपन्यांनी ह्याचं प्रोडक्शन सुरू केलं, त्यांनी मात्र भरपूर नफा कमवला. आणि 1970 सालापर्यंत लॅक्सच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना हे माहिती नव्हतं, की अशा आपल्या आईच्या किंवा आजीच्या पेशी ज्या आहेत त्या वापरल्या जातात. आणि 1970 साली जेव्हा त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, तेव्हा त्यांना कळलं, की असं काहीतरी आहे. आणि त्याच्यामुळे हा जो नैतिक वाद जो आहे तो खूप चर्चेला गेला आणि त्याच्यामुळे काही नैतिक आराखडा ठरवला गेला, की काय असायला पाहिजे. तर काय-काय गोष्टी असू शकतात, नैतिक वादाचे मुख्य मुद्दे कोणकोणते असू शकतात, तर ते इथे दिलेलेच आहेत आणि त्यानुसार नंतर मग सकारात्मक बदल झाले आणि त्याच्यामध्ये काही
गोष्टी ज्या आहेत त्या ठरवल्या गेल्या म्हणजे माहितीपूर्ण संमती द्यायलाच पाहिजे. संपूर्ण ज्या रुग्णाचा आपण कोणताही अवयव घेतो किंवा कोणताही भाग घेतो किंवा त्याच्या शरीराचं काही गोष्ट घेतोय तर त्यावेळेला त्या रुग्णाला पूर्ण माहिती देणं हे अतिशय आवश्यक ठरतं. त्याला म्हणतात माहितीपूर्ण संमती आणि त्याच्यातूनच कॉमन रूल 1991 मध्ये तयार झाला आणि त्याच्यातून निर्धारित मानकं जी आहेत ती नक्की झाली. अर्थात प्रत्येकाचा डेटा जो आहे जिनोम आहे तर ती जी आहे ती प्रत्येकाची खाजगी बाब आहे आणि ती गोपनीय आहे त्याच्यासाठी ती महत्वाची आहे. ह्याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालं आणि जर का कंपनी एखादा नफा किंवा काही त्याच्यातून मिळवत असेल तर त्याचा काही वाटा काही हिस्सा जो आहे तो त्याच्या कुटुंबियांना म्हणजे त्या रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळायलाच पाहिजे. कायदे नुकसान भरपाई सुद्धा त्यांना जर का असेल तर काही मिळाली पाहिजे. ह्या गोष्टी समोर आल्या. आता 2026 मध्ये सोवार्टी सारख्या कंपनीच्या विरुद्ध लॅक्स याच्या कुटुंबियांनी तो खटला जिंकला आणि त्याच्यामुळे पुन्हा हे सगळं जे आहे ते पुन्हा चर्चेमध्ये आलं. अजून एक काही गोष्टी आपल्याला सांगायच्या त्या आश्चर्यकारक आपल्याला वाटू शकतात. त्या म्हणजे आज जगामध्ये असलेल्या सर्व हेलापेशींचं जर का वजन केलं तर ते साधारण 5 टनापेक्षाही जास्त ठरेल. म्हणजे जर का हेनरिएटा लॅक्स यांच्या शरीरात असलेल्या ज्या पेशी आहेत त्यांच्या संख्येपेक्षा जास्त पेशी आज संपूर्ण जगभरात प्रयोगशाळांमध्ये आता सध्या आहेत. हेला पेशींची जर का तुम्ही किंमत बघितली तर एका कुपीला म्हणजे एका ह्याच्यामध्ये साधारणतः 10 लाख ते 10 कोटीपर्यंत जास्तीत जास्त पेशी असू शकतात. तर भारतीय रुपयामध्ये त्याची किंमत आहे 20,000 ते 55,000 अर्थात त्यांच्या स्वरूपानुसार ती किंमत बदलत असेल. पण एका कुपीमध्ये 1 मिलीग्रॅम पेक्षाही कमी हेलापेशी असतात. म्हणजे आता तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता 5 टन असतील तर त्याची किंमत किती भरेल. अजून एक सांगितलं जातं की हेलापेशी समजा अशा अंथरल्या तर पृथ्वीचे गोल 3दा आपण आच्छादू शकू इतक्या हेलापेशींचा विस्तार आहे. त्यामुळे हेलापेशी आज संपूर्ण जगभरामध्ये वापरल्या जात आहेत आणि नवीन निर्माण केल्या जात आहेत आणि त्या भरपूर वाढतच जातील. हेलापेशींचं योगदान आहेच हे आपण मगाशीच म्हटलं. तर हेलापेशीच्या मदतीने हजारो नवीन शोध निबंध तयार होतात. खूप शोध निबंध हेलापेशींच्या मुळेच पुढे आलेत. त्याच्यातले महत्वाचे 2 आहेत त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. म्हणजे एचपीव्ही मुळे कॅन्सर होतो हा एक शोध आणि टेलोमेरेस विकाराचा शोध. ह्या 2 शोधांना नोबेल पुरस्कार मिळाले जे हेला पेशींच्या मदतीने त्यांचे संशोधन केलं गेलं होतं. मानवी पेशीवर शून्य गुरुत्वाकर्षण काय त्याचा काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी 1960च्या दशकामध्ये हेला पेशी अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या आणि त्या मानवी पेशी अंतराळातही जिवंत राहू शकल्या आणि वेगाने विभाजित होऊ शकल्या ते हेला पेशीमुळे आपल्याला कळवलं. हेला पेशींची जर का बघितलं तर अनेक उपयोग आहेत हे आपल्याला माहिती आहेत. अनेक संशोधनामध्ये हेला पेशी वापरल्या जातात. परंतु अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्या अत्यंत वेगवान आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापासून ज्या लशी तयार होतात त्या सुद्धा आपल्याला स्वस्त मिळतात. त्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा ह्या लशी परवडू शकतात आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त हेला पेशीमुळेच. हेला पेशी ज्या व्यक्तीकडून काढल्यात त्या म्हणजे हेनरिएटा लॅक्स. त्यांचं ऋण अर्थातच आज जगभरात मान्य केलं जातं. व्हर्जिनियामध्ये म्हणजे अमेरिकामध्ये त्यांचा एक पुतळा आहे तसंच ब्रिस्टलमध्ये सुद्धा एक त्याचा पुतळा उभारलेला आहे. कृष्णवर्णीय महिलेचा पुतळा उभारणं ही तिकडची प्रथमच घटना होती. रेबेका स्कूट नावाची एक महिला आहे, पत्रकार आहे आणि तिने हेनरिएटा लॅक्स ह्यांच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती गोळा केली. त्या काय आहेत हेलापेशी कुठून आल्या कसं झालं किंवा त्यांना नैतिक अधिकार किंवा त्यांचे अधिकार कुटुंबियांना लॅक्स कुटुंब देण्यात ह्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी बरंच संशोधन केलं म्हणजे फक्त हेनरिएटा लॅक्स यांच्यावरच नाही तर इतर कृष्णवर्गीयांनी ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी योगदान दिलं त्यांची माहिती त्याने मिळवली आणि हेनरिएटा लॅक्सवर त्यांनी एक पुस्तक काढलं होतं द इमॉर्टल लाईफ ऑफ द हेनरिएटा लॅक्स. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक चित्रपटही बनला. आजही अनेक ठिकाणी
हेनरिएटा लॅक्स यांच्यावरती प्रदर्शनं असतात, त्यांच्यावरती सेमिनार्स भरवले जातात, नैतिकवाद ह्याच्यावरती बरीच चर्चा होते. जेथे हेनरिएटा लॅक्स यांचे उपचार केले गेले ते म्हणजे जॉन्स हॉपकिन्सचे इस्पितळ आहे, हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्याविषयीची सतत सेमिनार्स, परिसंवाद घडवले जातात, अनेक चर्चासत्र होतात, अनेक जण त्याच्यावरती ब्लॉग्स लिहित आहेत आणि अशा रीतीने हेनरिएटा लॅक्स यांना श्रद्धांजली किंवा त्यांचं ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठीमध्ये सुद्धा एक अतिशय छान पुस्तक आहे, हेलापेशी कहाणी अमर्त्य पेशींची या नावाचं हे पुस्तक आहे. वंदना अत्रे आणि शोभना भिडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय छान पुस्तक आहे, नक्कीच वाचा तुम्ही. खूप सुंदर पुस्तक आहे की जेणेकरून कशी कशी घडण घडत गेली किंवा हेलापेशीचं बालपण कसं होतं, त्याच्यानंतर तिच्या कुटुंबियात काय काय गोष्टी झाल्या, त्यानंतर तिच्या पेशी काढल्यानंतर मग काय झालं, त्या पेशी कशा वाढवल्या गेल्या आणि त्यांचे नैतिक आधार याबद्दल सविस्तर माहिती ह्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळते. अर्थातच हा सगळा जो प्रेझेंटेशन मी आज तुमच्यासमोर सादरीकरण जे केलेलं आहे त्यामध्ये अर्थात काही ज्या लिंक्स आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. इंटरनेटवरून मी काही माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये NIH म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ह्याचा एक महत्वाचा भाग होताच. पण मला अजून एक आभार मानावे लागतीलच, ते म्हणजे डॉक्टर रंजन गर्गे यांचं. ही जी माहिती जी आहे ती त्यांनी तपासली. डॉक्टर रंजन गर्गे संशोधक आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्यांनी माहिती तपासली आणि मला सुधारित करून ती दिली. त्याबद्दल त्यांचेही आभार. अर्थातच शेवटच्या इथे आपण येतोय. आपलं हे प्रेझेंटेशन मी आता इथे संपवते, पण समजा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला काही माहिती शेअर करायची असेल तर इथे पत्ता दिलेला आहे मराठी विज्ञान परिषदेच्या पत्त्यावर किंवा ईमेलवर जरूर आम्हाला सांगा किंवा दूरध्वनीवर सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपलं पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण इथे उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते.